महाराणी तारा नसत्या तर पूर्ण डेक्कन हा पाकिस्तान झाला असता. तारा राणींना समजून घ्यायचं म्हटलं तर त्यांचं बालपण पण समजून घेता येईल का आपल्याला? भद्रकालीच्या देवळात जातात ते, तर तिला फार आवडतं भद्रकालीची मूर्ती. तर ती वडिलांना विचारते, मी भद्रकाली होऊ शकते का? महाराणी तारा काय म्हणतात, आपलं घोडदळ आता मुघलांच्या घोडदळा एवढंच जबरदस्त आहे, मग ते जर आपल्या एरियात घुसून आपल्याला दमदाटी करून आपलं सगळं लुटतात, आपले लोक नर्मदा पार करून लुटू शकतो. तिथे काय गोंधळ घालतात हे लोक. बुरानपूर, गुजरात, मध्य प्रदेश, औरंगाबाद ऑल्सो, सगळीकडे लुटालूट सुरू करतात. दुसरी एक तिची आयडिया असते, ती स्ट्रॅटेजी कोणाही माणसाची नाही. काय ती म्हणते, अरे त्यांना तर किल्ले पाहिजेत ना, घेऊ द्या ना किल्ले, घेऊन जाऊ द्या किल्ले. अशा परिस्थितीत आणा की त्यांनी त्या पूर्ण राज्याचा राजाच गेल्यानंतर मग असा काहीतरी एक आक्रमक पवित्रा त्या राज्यानं घेतला आणि मग तो विस्तारायला सुरुवात केली. अशा याच्यात औरंगजेबाला काय वाटत होतं तारा राणींबद्दल? जेव्हा औरंगजेब विशाळगड घेण्याच्या निमित्ताने पन्हाळा आणि विशाळगडच्या मध्ये एक रस्ता बनवत असतात, हजारो लेबरर्स काम करत असतात, महाराणी तारा तिथे हल्ले करतात. जेव्हा तो तिला बघतो बादशाह, तो जेव्हा आजारी पडतो भयानक आणि तो तापात बरळायला लागतो, तो म्हणतो की बाई कोण होती. एवढी भीती त्याच्या मनात बसलेली असते. हा, प्रतापगडाची दुसरी लढाई इतकी इंटरेस्टिंग आहे, ती कोणालाच माहिती नाही. त्याच्यामध्ये एका हत्तीचा उपयोग केला जातो. तो कसा केला जातो, येसू बहिणी जावेला सांगतात की भोसल्यांची सून होणं फार कठीण काम, कारण तुमचा नवरा, तुमची मुलं, तुमचे भाऊ सगळे युद्धावर, आणि कोण कधी काय बातमी येईल माहिती नाही. ते तर छोटी तारा राणी काय म्हणत असावी. तिचं उत्तर आहे, त्यात काय झालं, छोट्या छोट्यात मरू नका, म्हणजे एक एक कणाकणांनी मरू नका, स्वतः जा ना बॅटल फील्डवर. महाराणी तारा इज नॉट जस्ट अ वॉरियर, शी इज अ सायकोलॉजिकल वॉरियर. ती काय म्हणते, एक तर शी वॉज अ विडो ॲट द एज ऑफ 23-24. तर मला माहिती आहे की समाज तुम्हाला कुठच्या दृष्टीने बघतो, तुम्हाला अरे गरीब बिचारे, अबला. ती म्हणते, व्हॉट अबला, आय एम नॉट अ विडो, आय एम अ वॉरियर. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी बलिदान दिलं, पण तारा राणींनी जे हे सगळं स्वराज्य आहे ते जाण्यापासून वाचवलं. मग आपण तारा राणींचा उल्लेख करताना आपण का विसरतो हे हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण जेव्हा मराठ्यांचा इतिहास वाचतो किंवा मराठ्यांच्या इतिहासाबद्दल बोलतो, तेव्हा आपण अर्थातच हिंदवी स्वराज्याबद्दल बोलतो, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलतो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा जो काळ आहे, 1689 ते 1707, ह्या काळाबद्दल खूप कमी वेळा बोललं जातं. त्या काळात झालेल्या झटापटी, त्या काळात झालेल्या संघर्षाबद्दल खूप कमी वेळा बोललं जातं. आणि त्या काळात एस्पेशली एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणं खूप जास्ती महत्त्वाचं आहे, ते म्हणजे मुघल मर्दिनी महाराणी तारा राणीबाई. ह्यांच्याबद्दल खूप कमी वेळा बोललं जातं. त्या एवढ्या मोठ्या इन्स्पिरेशन आहेत अखंड महाराष्ट्रासाठी, रादर भारतासाठी. आणि त्यांनी केलेल्या संघर्षाबद्दल, त्यांनी केलेल्या लढायांबद्दल, त्यांनी केलेल्या मुत्सद्देगिरीबद्दल बऱ्याचदा आपण इग्नोर केलं जातं. कुठेतरी फक्त एखादं नाव ऐकून येतं आपल्याला, पण इतिहासात पण त्याची बऱ्याच कमी वेळेला नोंद घेतली जाते. त्याच विषयावरती, त्याच एका उदंड व्यक्तिमत्वाबद्दल बोलायला आज आपल्यासोबत आहेत मेधा भास्कर मॅम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. अर्थात मॅमना तुम्ही ओळखता, आपल्या आधीच्या एका पॉडकास्टमध्ये पण आल्या होत्या. मॅम खूप प्रसिद्ध लेखिका, इतिहास संशोधक, आणि त्यांनी आत्ता रिसेंटलीच महाराणी ताराबाईंबद्दल एक पुस्तक लिहिलं आहे. ते पुस्तक लॉन्च झालं आहे आणि त्या निमित्ताने आपण गप्पा मारतो आहे. सो आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे मॅम की आपण अशा उदंड व्यक्तिमत्वाबद्दल तुमच्याकडून समजून घेणार आहोत. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी, म्हणजे मला बोलवल्याबद्दल थँक्स. म्हणजे कायमच तुमच्यासोबत गप्पा मारायला खूपच मजा येते. पण आजचा विषयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण
मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव येतं, पण महाराणी ताराराणींबद्दल फारसा उल्लेख होत नाही. म्हणजे ज्यावेळेस इतिहासात होऊन गेलेल्या पराक्रमी स्त्रियांबद्दल सुद्धा बोललं जातं त्यावेळेस मराठी माणसांना जवळ राणी लक्ष्मीबाई वाटतात, पण ताराराणींचा उल्लेख तरीही राहून जातो. तर असं का होतं खरं तर मला याचबद्दल खरं तर पहिला प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी बलिदान दिलं, पण ताराराणींनी हे सगळं साम्राज्य, हे सगळं स्वराज्य आहे ते जाण्यापासून वाचवलं. इतकं मोठं खरं तर त्यांचं कर्तृत्व होतं. मग आपण ताराराणींचा उल्लेख करताना, त्यांच्याबद्दल बोलताना आपण का विसरतो? मला खरं तर इथपासूनच सुरुवात करायची आहे. हे कोडच आहे खरं म्हणजे. पण दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत की छावा जेव्हा पिक्चर आला त्याच्यानंतर माझं लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी जे मी 2021मध्ये लिहिलं होतं ते एकदम खूप प्रसिद्ध झालं. कारण त्यांना लोकांना पाहिजे होतं की खरं म्हणजे काय अजून त्यांना माहिती हवी होती आणि ती पुस्तकाशिवाय मिळत नाही. आणि माझं पुस्तक हे शंभू राजांवरचं पहिलंच ओरिजिनली इंग्लिशमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे आणि ते हिंदीमध्ये पण ट्रान्सलेट झालं होतं. त्याच्यानंतर ते पुस्तक वाचल्यानंतर अनेक मला पत्र यायला लागली की शंभू राजांच्या अत्यंत ब्रुटल अशा मरणानंतर काय झालं, नंतर काय झालं, हे जेव्हा पत्र यायला लागली मला तेव्हा मी पण विचार केला काय झालं असावं. मला कल्पना होती पण डिटेलमध्ये माहिती नव्हती. आणि तेव्हा मी जेव्हा माझं संशोधन सुरू केलं इतिहासाचं तर ती दोन पुस्तकं मला सापडली. एक तर प्रोफेसर जयसिंगराव पवार, ओके, त्यांचं 700 पानी मुघल मर्दिनी महाराणी ताराबाई, त्याच्यामध्ये शेवटची 100-150 पानं नुसती बिब्लिओग्राफी आहे, रेफरन्स. आणि ते पुस्तक त्यांनी 2020ला पब्लिश केलं होतं. जुनं नाही आहे ते पुस्तक, 2020मध्ये. आणि 2022-23मध्ये ते माझ्या हातात आलं. मी म्हटलं अरे बापरे, खुलजा सिम सिम, एवढी माहिती होती त्याच्यामध्ये, खजिनाच होता तो. आणि लढायांची वर्णनं मला सर यदुनाथ सरकार यांच्या औरंगजेब व्हॉल्यूम 5मधनं मिळाली, डिटेल्ड डिस्क्रिप्शन्स. तर हा जो एपिसोड आहे तो मला वाटतं आपण प्रोफेसर जयसिंगराव पवारांना अर्पण करूयात. आणि त्यांनी नुसतंच मी पुस्तक नाही वाचलं पण त्यांनी मला अत्यंत प्रोत्साहन दिलं फोनवर. प्रत्येक वेळेस मी त्यांना फोन करायचे की हे लिहू का, मी हे लिहू का, असं लिहिलं तर बरोबर होईल का. तर त्यांनी प्रत्येक वेळेस मला न कंटाळता प्रत्येक वेळेस त्यांनी मला त्यांचे विचार माझ्यापुढे मांडले. त्यामुळे मला एक काइंड ऑफ पाठी राखण झाल्यासारखं, म्हणजे असं म्हणतात ना की शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा, तसं झालं मला. त्यामुळे मला खूप उत्साह आला आणि खूप धैर्य पण आलं, कारण इतिहासात चूक होणं मान्य नाही आहे, यु नो. आणि एक तर एक नोरिस नावाचा इंग्लिशमन होता तेव्हा, आय थिंक किंग एडवर्ड होता, आय थिंक सो, माझ्या पुस्तकात आहे. तो तेव्हा इंडियामध्ये आला होता औरंगजेबला भेटायला, बादशाह औरंगजेबला भेटायला. त्यांनी पण पुस्तक कसे मुघल घाबरलेले होते याचं फार सुंदर वर्णन केलं आहे त्यांची. आणि त्यांनी त्याचं हे केलं आहे, काय म्हणतात त्याला, ट्रॅव्हलॉग लिहिलं आहे. आणि ते पण कादंबरीमय याच्यामध्ये मी केलेलं आहे माझ्या पुस्तकामध्ये, क्वीन तारा, काली ऑफ द डेक्कन. आपण जर ताराराणींना समजून घ्यायचं म्हटलं तर आपण अर्थात त्या मेन पिरियडबद्दल बोलूच की जेव्हा त्यांनी सगळी स्वराज्याची सूत्र हातात घेतली आणि ते खिंड लढवली. पण त्यांचे स्टोरी जर समजून घ्यायचं म्हटलं, त्या एवढ्या उभ्या कशा राहिला, तर त्यांचं बालपण पण समजून घेता येईल का आपल्याला? कारण का मला वाटतं माझी कादंबरी बालपणापासूनच सुरू होते. आपण थोडा त्या रेफरन्सबद्दल बोलू शकतो. हो, सांगते ना. सो ताराराणींचं बालपण म्हणजे त्यांना 4 भाऊ होते आणि त्या बऱ्याच वेळा म्हणजे 4 भावांबरोबर राहायचं म्हणजे साधी गोष्ट नव्हती, कारण सगळेच खोडकर नाही का. तर कधी त्यांचे वेण्या ओढायचे, तर कधी त्यांचं दूध पिऊन पळून जायचे. माझ्या पुस्तकात तर मी असंच लिहिलं आहे. पण सर सेनापती हंबीरराव मोहिते, जे सैन्याचे उच्च अधिकारी प्रमुख होते,
त्यांनी आपल्या 4 मुलांमध्ये आणि एका मुलीमध्ये कधीच फरक केला नाही. मला माझे बाबा त्यांचं व्यक्तित्व वाचून मला माझ्या बाबांची आठवण येते. कारण माझ्या भावाला आणि मला ते ओ कम ऑन बॉईज असं म्हणूनच बोलवायचे नो. तर मला ते सरसेनापतींचं जे व्यक्तिमत्व होतं ते फार आवडलं, एकदमच मनाला भावलं. त्यामुळे मी त्यांची रेखाचित्र खूप व्यवस्थित मांडली आहेत माझ्या पुस्तकामध्ये. ते काय शिवरायांशी बोलायचे, त्यांच्या मनामध्ये काय चालायचं, ते आपल्या मुलांशी काय गप्पा मारायचे, त्या मुलीच्या प्रश्नाची उत्तरं ते किती शांतपणे द्यायचे, हे सगळं माझ्या पुस्तकात आलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा जेव्हा ती पजामा म्हणजे तेव्हा ते सुरवार आणि शर्ट, त्याला काय म्हणतात, ट्युनिक, अंगरखा घालून आणि बाराबंदी बांधून जायची, तर अनेक लोकांना असं वाटायचं ना 5 मुलं आहेत. तर माझ्या पुस्तकामध्ये तिची आई नेहमी सांगते की कशाला हिला पाठवता, तलवारीचे खेळ कशाला शिकवता, कशाला हिला घोड्यावर बसायला शिकवता, ही सारखी उन्हात राहून काळवंडते, हिचं लग्न होणार नाही. तर तिला काहीच प्रश्न नसतो, तिला शिकायचंच असतं, तिला हीच शिकवण मिळालेली असते लहानपणापासून. आणि मग हळूहळू तिला मुघल अटॅकची कशी माहिती होते, औरंगजेबचं नाव कसं कळतं, इस्लामची ओळख कशी होते, हे मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. कारण ते लिहायलाच पाहिजे होतं. त्याच्याशिवाय तिचं जे पुढचं व्यक्तिमत्व आहे, जसं रेजंट और सरसेनापती और द प्रमुख ऑफ द ॲक्च्युली सरसेनापती तेव्हा पहिले संताजी घोरपडे होते, मग धनाजी जाधव झाले. पण ती पण प्रमाणे एक तऱ्हेने सरसेनापतीच होती, कारण ती प्रत्येक स्ट्रॅटेजी लढवली आहे तिने युद्धाची. तर तिची वाढ कशी होते मनाची, एक तर ट्रेनिंग ती पूर्णपणे घेते. म्हणजे मी ह्या कादंबरीमध्ये तिची आणि एक घोडी, मराठ्यांच्या घोड्या असायच्या बरं का, व्हेरी चप्पळ आणि आवाज नाही करत आणि घोड्या बुजत नाहीत. तर तिची घोडी असते लक्षी, विशालगडावर तिला सापडते, तिथल्या स्टेबलमध्ये असते. त्यांचं नातं कसं, कारण जो वॉर हॉर्स असतो किंवा वॉर मेअर, तिला पण आपल्या मालकाची ओळख फार चांगली असते. आणि कशा जमिनीवरनं चालत जायचं, जर युद्धाच्या पुढे शत्रू आले तर कसं नाही बुजायचं, हे तारा राणी आणि लक्षी एकत्र शिकतात. त्यांच्या लहानपणी सगळ्या ह्याची काय म्हणतात पाळंमुळं रुजली होती, आणि अर्थात त्या सोयराबाईंना भेटत असल्यामुळे तेही दिसत होतं समोर. हां, सोयराबाईंना तीही दिसत. आणि ती काय म्हणते की तिथे जेव्हा ती गडावर जायची, रायगडावर, तेव्हा ही मुलं सगळी, म्हणजे इन्क्लुडिंग रामराजे, ते अजून छत्रपती झाले नव्हते, ते सगळे तलवार खेळायचे, कधी लाकडी तलवार खेळायचे आणि कधी शो ऑफ करायचे त्यांचे खऱ्या तलवारी दाखवून. तर तारा म्हणायची, हे काय करतंय, हे मला पण जमतंय, एवढं काय यांच्यामध्ये. तर ती जशी तशी, म्हणजे तिच्या मनात की जे काही कोणी करू म्हणजे देर इज नो डिफरन्स बिटवीन मॅन अँड वुमन ॲज फार ॲज महाराणी ताराबाई वॉज कन्सर्न. तसं जेव्हा तुमच्या वडिलांनीच तुम्हाला तसं वाढवलं आहे, तेव्हा ते एकदा का भद्रकालीच्या देवळात जातात तर तिला फार आवडतं भद्रकालीची मूर्ती, सगळ्या हातांमध्ये एक शस्त्र, आणि ती त्या डिमनच्या वरती उभी आहे ना, जीभ बाहेर आलेली आहे. तर ती वडिलांना विचारते, मी भद्रकाली होऊ शकते का, कॅन आय बी हर, सो इफ यू चूज सो. म्हणजे तिचे सरसेनापती मोहिते म्हणतात, तुला पाहिजे तर तू होऊ शकतेस ती. तेव्हा तिची आई म्हणते, कशाला हे शिकवता तिला, होऊन जाऊ दे तिचं लग्न. तेव्हा माहिती नसतं की ती भोसले घराण्यातच जाईल, त्यांना माहिती नसतं, पण त्यांना काळजी असते. आता प्रत्येक आईला वाटतं आपली मुलगी गोरीपान असावी, सुंदर असावी, है ना. आणि ते लग्नाच्या बाजारात ते नव्हतं. ते सरसेनापती हंबीरराव मोहिते त्यांच्या मनात ते अजिबात नव्हतं. तर ते मुलासारखं वाढवलं त्यांनी.
यालाच पुढे जोडून मला हा प्रश्न पडतो की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं सगळं साम्राज्य आणि याच्यामध्ये त्या घराची सून म्हणून गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, ते जे काही काम करतायत त्यांच्या ध्येयाचा, या सगळ्याचा कसा परिणाम लग्न झाल्यानंतर महाराणी ताराबाईंवर पडला? कारण त्यानंतरचा एक खूप मोठा कालखंड गेला, त्यांनी स्वराज्यात होणाऱ्या उलथापालथी पाहिल्या. या सगळ्याचा आणि महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर कसा प्रभाव होता आणि आता कसा हे पडत हे गेला? मात्र इतिहासाची पुस्तकं सांगत नाही. हो. पण जेव्हा मी सारखी ती इतिहासाची पुस्तकं वाचली तेव्हा तुम्हाला एक इन्स्टिंक्ट येते. हो. तेव्हा मी असं दाखवलं की छोटी ताराराणी लग्न व्हायच्या आधीची जेव्हा ती शिवरायांचं आणि मोहित्यांचं बोलणं, सरसेनापतींचं बोलणं चालू असायचं तेव्हा ती ऐकायची. हम्म. तेव्हा शिवराय काय म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का, मुघल साम्राज्य म्हणजे मुघल एम्परर्स जे आहेत, हुमायून असो, अकबर असो, एम्परर अकबर असो, त्याच्यानंतर जहांगीर किंवा त्याच्यानंतर खुर्रम म्हणजे शहाजहान किंवा औरंगजेब, ते स्वतःला काय म्हणायचे, साया-ई खुदा, म्हणजे मी परमात्म्याची सावली आहे. हम्म. शिवराय काय म्हणायचे की द थ्रोन इज लाईक अ गॉडेस. इट कॅन बी सरस्वती, इट कॅन बी लक्ष्मी, इट कॅन बी भद्रकाली, इट कॅन बी दुर्गा, बट तुम्ही त्याच्यापुढे नमलं पाहिजे आणि कधी कोणती देवीला जागृत करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. असा एक संवाद आहे. ते तारा राणींच्या मनात फार घुसतं. 6-7 वर्षाच्या असतात ते, आणि लहानपणी काही जे तुम्ही ऐकता ना ते फारच मनामध्ये खोलवर जातं. पण ह्या बाईसाहेब, ताराबाईसाहेब कधी स्वयंपाकघरात नसायच्या, ते पॉलिटिकल सर्कलमध्ये त्यांचे कान जागृत व्हायचे. तिची आई एकदा म्हणते, एवढे प्रश्न तर तुम्हाला स्वयंपाकघरात कधी विचारतच नाहीस, है ना. ते माझ्या बालपणी पण मी हे ऐकलं आहे, त्यामुळे मला ते ताराराणी साहेब समजायला, आणि बिईंग अ वुमन अँड अ महाराष्ट्रीयन वुमन, म्हणजे मला खूप जवळची वाटले ते कॅरेक्टर. तर ते त्यांनी ऐकलंच असलं पाहिजे ना, हे सगळं ऐकून ऐकून ऐकून. पण तुम्हाला एक पण सांगते, फर्स्ट इन लाईन टू द थ्रोन कोण होतं? पहिलं शंभूराजे. बरोबर. सेकंड इन लाईन टू द थ्रोन कोण होतं? शाहू महाराज, है ना, त्यांचा मुलगा. थर्ड इन लाईन टू द थ्रोन कोण होतं? रामराजे. थर्ड इन लाईन टू द थ्रोन. थर्ड इन लाईन टू द थ्रोनची पहिली बायको कोण होती? जानकी. कोणाची मुलगी होती? सरसेनापती प्रतापराव गुजर. ते गेल्यानंतर त्यांचं लग्न झालं होतं. दुसरी बायको कोण होती? महाराणी ताराराणी म्हणू आपण तिला. कोणाची मुलगी होती? सरसेनापती हंबीरराव. तिसरी बायको राजस. तिचं मला नक्की माहिती नाही कुठे आहे ते पुस्तकामध्ये, आत्ता मला आठवत नाही. आता नाव यू सी, वेन ताराराणींचं लग्न झालं तेव्हा त्यांचे पती थर्ड इन लाईन टू द थ्रोन होते, आणि ह्या थर्ड इन लाईन टू द थ्रोनच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यामुळे राज्य करणं ही बहुत दूर दूर की बात होती, आणि ताराराणींच्या मनातही ते नव्हतं. त्यांना तर खरं म्हणजे त्या साड्या नेसणं, दागिने घालणं, नथ घालणं, कानात कुड्या घालण्याचा कंटाळा यायचा, कारण घरी तिच्या माहेरी तसं नव्हतं ना, ती मुलांच्याच ड्रेसमध्ये असायची. ती म्हणते हे काय जड, पण तिने स्वतःला ती वडिलांचं, शिवरायांनी जे वडिलांना सांगितलं होतं तिच्या, सरसेनापती मोहित्यांना, आणि सरसेनापती मोहित्यांनी काय बिंबवलं होतं तिच्या मनात, जर तुम्हाला देशाची कारकीर्द समजायची असेल तर जवळपासच्या माणसांची आधी ओळख करून घ्या. त्यामुळे ती आज कोण होता आजूबाजूला? सेनापती मालोजी, तेव्हा ते सरसेनापती नव्हते, मालोजी घोरपडे, वॉरियर मालोजी घोरपडे. तिचे स्वतःचे वडील सरसेनापती होते. नंतर वॉरियर मालोजी घोरपड्यांचे मुलगा संताजी घोरपडे, तेव्हा ते सरनौबत नव्हते. रामचंद्र अमात्या तिथे होते तेव्हा. नंतर म्हणजे गडावर नसतील पण ती मंडळी आजूबाजूला असायचीच. नंतर तिथे शंकराजी नारायण, नंतर खंडोबल्लाल कोणाचा मुलगा होता? ते लेखनिक होतं ना, बाळाजी आवजी.
त्यांचा मुलगा खंडोबल्लालांनी शंभूराजांचा जीव वाचवला आणि रामराजेंचा पण जीव वाचवला बरं काय, पुस्तकात तुम्ही वाचा. खंडोबल्लाल होते. त्याच्यानंतर परशुराम त्रिंबक होते. हे सगळे वॉरियर आणि थिंकर लोक होते, सगळे पॉलिटिक्समध्ये पिकल झालेले, म्हणजे लोणचं घातलेले लोक होते. परत नुसते आणि निळोपंत पिंगळे त्यांचे प्रधानमंत्री. ही जी सगळी त्यांच्याशी ताराबाई छोटी ताराराणी ओळख करून घेते आणि ती रामचंद्र अमात्यांना पण विचारते प्रश्न की तुम्ही असं कधी कुठची तुकडी सैन्याची कुठल्या प्रदेशात कुठच्या शत्रूविरुद्ध पाठवायची हे तुम्ही कसं ठरवता, हे प्रश्न ती त्यांना विचारते. मग ते तिला आता ती नीट उत्तर देतात की जर तुम्हाला कुठची तुकडी प्रत्येक तुकडी तुम्हाला अशी सिलेक्ट करावी लागते की तिथे परिस्थिती काय आहे, तिथली जिओग्राफी काय आहे, माउंटेनस रिजन आहे का फ्लॅट रिजन आहे, नंतर शत्रू किती बळाचा आहे, तो कुठून येणार आहे, तो त्याच्या टॅक्टिक्स पूर्वीचे काय होते, हे जर तुम्ही नाही समजून घेतलं तर यू आर ऑलरेडी लॉस्ट. पण ती एक कविता करते माझ्या पुस्तकामध्ये. तेव्हा रामचंद्र अमात्य म्हणतात तिला, त्यांना पुढे हुकूमत पनाहा म्हणून पण रामराजांनी पदवी दिली आहे, ती पण मी तुम्हाला सांगेल. ते म्हणतात यू आर अ गिफ्टेड गर्ल, राणी साहिब यू आर अ गिफ्टेड गर्ल. नंतर तिचं आणि फ्युचर सरनोबत संताजी घोरपडेंचं काय नातं होतं हे मला खूप मजा आली करायला, ते लिहायला. पण ते इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेलं नाही आहे. ओके, ते मला स्वतःच्या इतिहासाचे पुस्तकं अभ्यास करून तिथे काय घडलं असावं, नाही तर मग ड्राय होईल ना. एक कसं तुम्ही त्यांचं दाखवणार, हाऊ शी ग्रू. ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पण आत्ता उल्लेख केला आणि त्यांच्या एकूणच युद्धाची जी स्ट्रॅटेजी होती, गनिमी कावा आहे, या सगळ्याचा वापर त्यांनी त्यांची रणनीती आखताना कसा केला. एकतर हे आपण पाहिलं की त्या कधी पासून हे सगळं ऑब्झर्व करत होत्या, सगळं पाहत होत्या. ज्यावेळेस त्यांच्या हातात सूत्र येण्याची वेळ आली त्यावेळेसचा प्रसंग नेमका काय होता, म्हणजे एकतर ते कशा अर्थाने झालं, म्हणजे अर्थात राजाराम महाराज जिंजीला गेले होते, त्याच्यानंतर काय झालं, या सगळ्याबद्दल ऐकायला नक्की आवडेल. हां, तर हे फारच इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला सांगते, शिवरायांची सैन्यरचना आपण खूपच मोठा हे केलं आहे. तर त्यांनी काय केलं होतं, तेव्हा शांतता होती राज्यामध्ये, तेव्हा काही अशी आणीबाणीची परिस्थिती नव्हती. स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली नव्हती. स्वातंत्र्य युद्धाला खरी सुरुवात शंभूराजांच्या बलिदानानंतर झाली. बरोबर. तर त्यांनी काय केलं, त्यांनी दोन गोष्टी फारच सुंदर, अत्यंत हुशारपणे शिवरायांनी दोन गोष्टी केल्या. एक तर सैन्यरचना उभी केली. नुसतंच बॅटलफील्डमध्ये तलवारी फिरवून रक्त सांडून शौर्य गाजून काही तुम्हाला मुघलांना थांबवता आलं नसतं. उत्तम प्रशासक होणंही गरजेचं होतं. येस. तर त्यांनी मग ती सैन्य रचना उभी केली. सरसेनापती, सरनौबत, पंचहजारी, म्हणजे आपली जशी आत्ताची आहे. पण ती कशावर उभी होती, त्याला चेन ऑफ कमांड म्हणतात. ती तशी 2-3 वर्ष पूर्वी नव्हती इंडियामध्ये. हे मी सर मेहेंदळे सरांच्या पुस्तकातनं वाचलेलं आहे. अँड ही इज द लास्ट व्हॉट यू से, ही इज द शेवटचा शब्द आहे. व्हॉट कृष्णा इज फॉर महाभारता, ही इज फॉर शिवराय. ओके, गॉस्पल ट्रूथ आहे. तर नव्हती. तर ही त्यांनी व्यवस्था. आणि दुसरी त्यांनी फारच सुंदर एक गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी सदन एक्सपिडिशन केलं छत्रपती झाल्यानंतर आणि साऊथमधले 50 किल्ले जिंकून घेतले. त्याच्यामधले 2 कोणते फार महत्त्वाचे होते, जिंजी आणि एक होता वेलोर. जिंजीची तुम्हाला मी कल्पना देईल किती बळकट होता तो लेटर. आता ह्या 2 गोष्टी त्यांनी केल्या. पण त्यांच्या हयातीमध्ये बादशाह औरंगजेब आपलं 5 ते 6 लाखाचं सैन्य घेऊन काही दख्खनमध्ये आलेला नव्हता, हे ना. पण ह्यांनी त्या गोष्टी करून ठेवल्या. त्यांनी साऊथमधले 50 किल्ले का घेतले,
त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ही क्रिएटेड अ सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. ते बिचारे 50व्या वर्षीच आय वॉन्ट कॉल हिम बिचारे, बट ते मृत्यू इतका लवकर झाला की मला त्याचं फार दुःख होतं. ते गेले, त्यांनाही माहिती नव्हतं मला वाटतं की ते एवढ्या लवकर जातील. पण ही सर्व सैन्य व्यवस्था कशावर अवलंबून होती? मी ताराराणीकडे येते, पण ती परिस्थिती मला तुम्हाला समजावी लागेल. ही सर्व व्यवस्था कशावर उभी होती? कारण प्रत्येक सैनिकाला पगार कुठनं जायचा नाही का? पगार जायचा तो ट्रेझरीमधनं, शिवरायांच्या. आणि त्या ट्रेझरीमध्ये कुठे पैसा यायचा? मेनली ॲग्रिकल्चर. इतर पण होते बिझनेस, पण जर तुम्ही सांगितलं की 100% जर धरले तर 80% पैसा शेतसाऱ्यामधनं त्यांच्या ट्रेझरीत यायचा. तर ही सगळी व्यवस्था जेव्हा तिथे शांती होती तेव्हा ती चालली. त्याच्यानंतर जेव्हा बादशाह औरंगजेब एवढं मोठं सैन्य घेऊन त्याचे मुलं, त्याचे नातवंड, त्याचे सरदार्स, व्हॉट यू कॉल चीफ ऑफ आर्मीज कितीतरी होते, ते सगळे घेऊन तेव्हा त्यांचे कुटुंब म्हणजे पूर्ण शहरच्या शहर तो घेऊन आला होता, हे ना. तर ती परिस्थिती मग काय झालं? सगळे मुघलांचं सैन्य पूर्ण महाराष्ट्रभर पसरलं. आणि पहिला बळी कशाचा पडला? शेतांचा. अरे तुम्ही कशी शेती करणार? आणि शेताचा बळी पडला तर त्यामुळे ट्रेझरीमध्ये पैसे येणंच थांबलं. मग ट्रेझरीमध्ये पैसे येत नाही, मग सैन्य कसं? है ना. ती 85-86 नंतर म्हणजे 1685-86 नंतरची गोष्ट करते मी. त्याच्या आधी शंभूराजांनी पोर्तुगीजांशी लढले, ते आपले जंजिराच्या सिद्धींशी लढले, ते मुघलांशी लढले, पण ते पकडले गेले. ते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, हे ना. त्याच्यानंतरची परिस्थिती काय झाली की रायगडावर राहणं म्हणजे रायगडालाच वेढा ठेवला. कोणी काढला? कोणी वेढा? कोणी मुघलांचा नाही, मुघलांमध्ये कोणी केला होता तो? तर जुल्फिकार. कोण होता हा जुल्फिकार? हा जुल्फिकार असद खानाचा मुलगा होता. असद खान कोण होता? हा मुघलांचा वजीर आझम, म्हणजे तो वजीर आझम म्हणजे सर्वात मोठा मुख्यमंत्रीसारखा, चीफ मिनिस्टरसारखा. तर जेव्हा आता त्याच्यात बरंचसं पॉलिटिक्स आहे, ते तुम्ही माझ्या पुस्तकामध्ये वाचू शकता, ओके. पण तिथे मला एक व्यक्ती फार जबरदस्त, कोणत्या? येसूवहिनी साहेब. त्या बाईंचं मला फारच, म्हणजे या कादंबरीत तुम्ही वाचू शकता ते, की त्यांनी ते काय म्हणाल्या. त्या म्हणाल्या की तेव्हा आता शंभूराजे गेलेले होते, त्या विधवा झाल्या होत्या, आणि त्यांच्याबरोबर कोण होतं? त्यांचा एक छोटा मुलगा. त्यांच्या मुलीचं लग्न होऊन ती जिंजीला दिली गेली होती. जे भवानी नावाची त्यांची मुलगीचं लग्न झालं होतं, ती जिंजीला होती. तर त्यांच्याकडे शाहू होता छोटासा. मग रामराजे होते. रामराजे 18-19 वर्षाचे. त्यांच्या 3 बायका, म्हणजे जानकी 12 वर्षाची असेल तर ताराराणी 8-10 वर्षांची, आणि राजा 6-7-8 वर्षाची, एवढे. आता जेव्हा त्याला वेढा बनतो तर येसूवहिनी साहेब काय म्हणतात की सगळं भोसले कुटुंब जर इथे राहिलं तर आपण सगळेच मारले जाऊ. आणि तेव्हा सगळ्या मंत्र्यांचा सल्ला घेऊन हे सगळे ज्यांची नावं सांगितली, आणि येसाजी कंक पण होते तेव्हा तिथे, रामराजेंना छत्रपती करण्यात येतं. तर येसूवहिनी काय म्हणतात की तुम्ही आणि तुमच्या बायका आणि मंत्री आणि आपले वॉरियर हे सगळे तुम्ही आता इथून निघा. तर ते म्हणतात तुम्हाला सोडून? तर म्हणे नाही, तुम्ही तर म्हणे मग तुम्हाला नक्कीच मुघल खाऊन टाकतील. ती म्हणते एक्झॅक्टली तीच आयडिया आहे माझी. तुम्ही जेव्हा पळून जात असाल तेव्हा मी रॅम्पॅन्ट्सवर उभी राहील आणि दाखवील की आपलं कुटुंब इथे आहे. पहा त्या बाईंची किती निर्भीडता आहे, ते एक कॅरेक्टर मला फार शौर्य देऊन गेलं. म्हणजे तुम्ही त्या ज्या आपल्या मराठ्यांच्या बायका झाल्या, या वॉरियर
म्हणजे ती पण एक तऱ्हेने वॉरियरच होती ना. हो. एक तऱ्हेने स्ट्रॅटेजी आहे तिची की तुम्ही जा. त्यावेळेस जानकी काय म्हणते, मी जाणार नाही. वहिनी साहेब मी जाणार नाही, की ते शाहूवर फार प्रेम असतं. छोट्यापासनं तिने, शी इज अ बेबी सिटर ॲक्च्युली, क्यूट. ती म्हणते मी जाणार नाही, तुम्ही मला जायला सांगितलं मी टकमक टेकावरनं उडी मारेल. ते काय करू शकतात. मग रामराजे, छत्रपती रामराजे, त्यांच्या 2 बायका आणि मंत्रीगण ते सगळे पहिले प्रतापगडाला पळून जातात. त्यांना पण पळून जायला पण काही इझी नसतं. हो. आता काय परिस्थिती आली, तर मुघलांना लगेच बातमी कळते बरं का की पळून गेले, तर ते प्रतापगडाला वेढा घालतात. प्रतापगडाची दुसरी लढाई इतकी इंटरेस्टिंग आहे, ती कोणालाच माहिती नाही. त्याच्यामध्ये एका हत्तीचा उपयोग केला जातो. बर. तो कसा केला जातो मी सांगणार नाही, ते माझ्या पुस्तकात वाचा. अफजल खानाच्या वेळेस आलेला हत्ती असतो तो. म्हणजे 30 वर्षापूर्वी अफजल खान वध झालेला असतो प्रतापगडाच्या पायथ्याशी. तिथे. पायथ्याशी नाही म्हणतात, मिडल तिथे. तेव्हा तो छोटा हत्ती तिथे राहिलेला असतो मुघलांचा. त्यालाच तो आता 30 वर्षाचा हत्तीमध्ये प्राईममध्ये असतो एकदम. त्याचा कसा उपयोग केला जातो, कारण त्यांना जुल्फिकार इथे पण वेढा घालून बसतो प्रतापगडाला. मग प्रतापगडाहून त्यांना परळी, नंतर पन्हाळगडा, विशालगड सारखं पळापळ आणि मुघल यांच्या मागे. तेव्हा ताराराणीच्या मनात विचार. माझ्या पुस्तकामध्ये येसू बहिणी आपल्या छोट्या जावेला सांगतात की भोसल्यांची सून होणं फार कठीण काम आहे, कारण तुमचा नवरा, तुमची मुलं, तुमचे भाऊ सगळे युद्धावर, आणि कोण कधी काय बातमी येईल माहिती नाही. आणि ज्यांच्यावर म्हणजे तुमच्या स्वतःच्या मृत्यूची बातमी असली तरी आपण सहन करू, पण ही मृत्यूची बातमी जी येईल त्या माणसावर, त्या भावावर, त्या नवऱ्यावर, त्या मुलावर तुम्ही आपल्या स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करता, असं ती तारा राणीला सांगते. तर छोटी ताराराणी काय म्हणत असावी सांगा बरं माझ्या पुस्तकात. छोटी ताराराणीला उत्तर आहे त्याच्यामध्ये, आणि ती पूर्णपणे शेवटपर्यंत त्या उत्तराशी ती बांधील राहते. तिचं उत्तर आहे त्यात काय झालं, म्हणजे इंग्लिशमध्ये व्हॉट इज देअर सो ग्रेट. हां, यू डोंट डाय बिट बाय बिट. छोट्यात मरू नका, म्हणजे एक कणाकणांनी मरू नका. स्वतः जा ना बॅटलफील्डवर. ती काय म्हणते, याला उत्तर साधं आहे, कशाला घरात बसून मरायचं, बॅटलफील्डवर जा. तर तेव्हा येसूबाईनी म्हणते तू फार लहान आहेस, तुला काय कळतं. पण हे स्वतःचे शब्द तिला विशालगडावर, कारण विशालगडावर ती जेव्हा वयात येते, ॲक्च्युली तिच्याकडे कोणीच नव्हतं, लहान असते ना तेव्हा वयात येते, तेव्हा रामराजे ऑलरेडी जिंजीला निघून गेले असतात. तर तिला काय धसका असेल की जर मुघल आले आणि मला घेऊन गेले तर काय. ते जाऊ दे, पतीचा मरणाचं किंवा ते भय वगैरे ते, प्लस मुघल इथे येऊन मला घेऊन जातील, कारण तिने अशा गोष्टी पाहिल्या असतात लहानपणी. ते माझ्या पुस्तकात आहे. काय भीती वाटत असेल एखाद्या. शी वॉज देअर कमिंग ऑफ एज ॲट द रॉंग टाईम ॲट द रॉंग प्लेस. त्या भीतीचा विचारच करता येऊ शकत तर नाही. त्या भीतीचा विचार करता करता मग तिथे ती ट्रेनिंग घ्यायला लागते, आणि तिला शांत झोप येते. तिला नाईटमेअर्स म्हणजे दुःस्वप्न पडत नाहीत. मग ती ट्रेनिंग इतकी घेते, तिला तिथे लक्षी भेटते तिची घोडी, आणि मग तिथे ती कशी ट्रेनिंग घेते आणि कशी ती स्वतःला पुढे रायगड कसा औरंगजेब चालाखीने ताब्यात घेतो, आणि येसूवहिनी साहेब आणि त्यांचा मुलगा शाहू आणि जानकी आणि सकवारबाई असतात शिवरायांच्या एक पत्नी, ते सगळे मुघलांच्या ताब्यात त्यांच्या औरंगजेबाच्या बेस कॅम्पमध्ये. हे कोणत्या साली झालं साधारण? हे साधारण इमिडिएटली शंभूराजांच्या मृत्यूनंतर, 1690च्या आसपास. हो, 1689 मृत्यू झाला. 89 हां, 90 हां, 89-90मध्ये हे सगळं झालं. आता ही परिस्थिती आली. आता परिस्थिती जन्य आता ही सगळी ज्यांची जी शिवरायांची सैन्य व्यवस्था मोडकळीस आली. आता सगळीकडे मुघल, शेतसारा नाही, कुठे तुम्ही सैन्याला पैसे देणार. सैन्याचं पहिलं हेच फायनान्स आहे ना. बरोबर. पण ह्याच्यामध्ये मला अजून एक सांगायचं आहे तुम्हाला. मी आता कर्नाटकात राहते. महाराष्ट्र, कर्नाटका आणि केरळ हे माझे 3 खूप जवळचे स्टेट आहेत.
तर कर्नाटकात मी राहते तेव्हा जेव्हा रामराजे छत्रपती रामराजे 300 माणसांसमोर खंडोबल्लाल पण होते त्यांच्याबरोबर आणि संताजी तेव्हा सरनोबत झालेले होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि वॉरियर धनाजी जाधव हे घिरट्या मारत होते. त्यांच्याकडे 20-20 हजाराच्या तुकड्या होत्या तेव्हा मारत होते. तेव्हा मुघल अटॅक करतात या रामराजे भगव्या वस्त्रात जात असतात ना, ते काही घोड्यानी गेले तर लगेच मुघलांना कळलं असतं. तर तिथे त्यांच्यावर अटॅक होतो जोग फॉल्स जवळ. तिथे एक राणी असते, राणी चेन्नम्मा. दिस इज इतिहास. हे मला म्हणजे मी केलेला. राणी चेन्नम्मा इज अ राणी इन कर्नाटका. तर ती वाचवते रामराजांना आणि तुंगभद्रेच्या नंतर तिथे नेऊन सोडते. तिच्यावर चिडून औरंगजेब खूप हल्ले करतो. नंतर ती तोडीस तोड उत्तर देते. दीज आर द विमेन ऑफ द टाइम्स. तर हे सगळं झालं आता. ओके. आणि औरंगजेब बादशाह औरंगजेब सांगतो आम्ही रामराजाला पकडलं, आमच्याकडे आहेत ते, आम्ही पकडलं त्यांना. हे ऐकून येसुबाई साहेब खचतात. पुढे ते सरेंडर करतात. पुढे ते रायगड. हे यांना कल्पना पण नसते सरेंडर झालंय. यांना म्हणजे रामराजे किंवा इव्हन ताराराणी कल्पनाच नाही ना. कुठे मोबाईल फोन नव्हते ना तेव्हा. आणि तर आता परिस्थिती काय. तर रामराजे जेव्हा तिथे जातात तेव्हा जुल्फिकार जाऊन जिंजी हा जो किल्ला आहे त्याच्यात 3 किल्ले आहेत ॲक्च्युली. एक आहे राजगिरी, एक आहे कृष्णगिरी आणि एक आहे चंद्रयान गिरी. तर त्यामध्ये त्याला इतक्या मोठ्या वॉल्स आहेत आणि त्या हिल्सच्या मध्ये इतकं भयानक जंगल आहे इन्फेस्टेड विथ वायपर्स, रसल वायपर्स. ओके. तिथले साप आहेत ते रसल धामण म्हणतात ना मराठीत, रसल वायपर. आणि ऑफकोर्स ते वन्य पशु तेव्हाच. आता तर सगळं गेले बिचारे. तर ते असे त्याला 2 वॉल्स आहेत, एक मोठ आहे. आणि तुम्ही राजगिरी पर्वतावर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही किल्ल्यात सरळ प्रवेश करू शकत नाही. तिथे असे तुम्ही स्टेप्स चढून गेलात आणि महादरवाजा आहे त्याच्यामध्ये अनेक मीटर्सची फट आहे. तर ड्रॉप ब्रिज टाकला तरच तुम्हाला आत जाता येतं, नाही तर तुम्ही खड्ड्यात पडाल, खालीच कोसळाल. असं आहे ते. म्हणजे अत्यंत बलाढ्य असा किल्ला आहे तो जिंजीचा. तर जेव्हा हे जिंजीला जातात तेव्हा ते तिथून ते तिथे पण जुल्फिकार येऊन वेढा घालतो. तर तिथे रामराजे ते आता सगळी सैन्य व्यवस्था नाहीशी झाली आहे. तर ते एक निर्णय घेतात की आता रामचंद्र अमात्य साताऱ्याला आहेत आणि त्यांना हुकूमतपणा बनवलं जातं की सरनोबत संताजी अँड वॉरियर धनाजी विल टेक ऑर्डर्स फ्रॉम हिम. ओके. दे विल लिसन, दे विल हॅव 3 ऑफ देम विल डिसाईड. हुकूमतपणा. तर ते काय म्हणतात रामराजे की एक पालिगार नावाची एक व्यवस्था आहे साऊथमध्ये. पालिगार म्हणजे फ्युडल लॉर्ड्स. म्हणजे तुम्ही ते राज्य जिंका. ओके. तुम्ही राजे म्हणून राहा, सेनापती म्हणून राहा, सरसेनापती म्हणून राहा, तिथला शेतसारा गोळा करा, घुडस्वार ठेवा, फक्त मला पाहिजे तेव्हा तुम्ही फील्डवर या. तर ते पालिगर तिथे साऊथमध्ये त्यांना दिसतं हे नायक्स अँड पालिगर्स. तर ती व्यवस्था ते महाराष्ट्रात सांगतात की तुम्ही आता मुक्त आहात, तुम्ही स्वतःचे पालिगर व्हा, स्वतःचे फ्युडल लॉर्ड्स बना. मिलिशियस झाले तर बेसिकली. हां, मिलिशियासारखंच झालं. मग आता काय करणार, देर इज नो अदर वे. तर त्याच्यामध्ये जेव्हा हे सप्लाईज येतात ना फ्रॉम नॉर्थ, सप्लाय, आता इथे तर सर्व व्यवस्था खलास झाली. तर अन्न धान्य, खायची जनावरं, वॉर ॲनिमल्स, हे सगळं नॉर्थमधनं येतं ना. बिहार, बेंगॉल, त्यांचे पंजाब, रिच प्रोव्हिन्सेस ऑफ मुघल, त्यालाच हे गनिमी काव्यांनी लुटायचं किंवा त्यांना दुसऱ्याच ठिकाणी नेऊन बंद करायचं.
असं करता करता अनेक पालीघर निर्माण होतात महाराष्ट्रामध्ये. आणि जी 40,000 म्हणजे हे रामराजे करतात, पण त्यांचा मृत्यू 1700 साली होतो. ओके. ते माहिती आहे आपल्याला. तेव्हा एकदा जुल्फिकारचा वेढा जुल्फिकार हरतो आणि दुसऱ्या वेढ्यामध्ये तो जिंकतो. ते 2 वेढे आहेत जुल्फिकारचे. पहिल्या वेढ्यामध्ये त्याच्याबरोबर कामबक्ष असतो, प्रिन्स कामबक्ष, आणि त्याच्याबरोबर वझीर आझम त्याचे स्वतःचे वडील असद खान असतात. पण ते हरतात तिथे, कारण तिथे फारच दुष्काळ पडलेला असतो आणि मराठे म्हणजे सरनोबत संताजी अँड वॉरियर्स धनाजी बाहेरनं हल्ले करतात आणि किल्ल्याच्या आतून पण मराठी येऊन त्यांना लुटतात आणि सँडविच केलं जातं आणि ते हरतात तिथे. ही फार महत्त्वाची घटना आहे मराठ्यांच्या इतिहास. का म्हणून सांगते, या घटनेमुळे आपण द मराठाज लॉस्ट सरनोबत संताजी. हे काय ते नंतर सांगेन मी. पण दुसऱ्या वेढ्यामध्ये जेव्हा तो परत येतात जुल्फिकार, तो आणि 2-3 बलाढ्य, आता ह्यांना आणत नाही, बलाढ्य मुघल सरदारांबरोबर येतो आणि तेव्हा ते जिंकतात आणि यांना परत यावं लागतं. तेव्हा हे जे सगळे परत येतात, छत्रपती रामराजे, तारा राणी आणि त्यांच्या अजून 2-3 बायका असतात. ॲक्च्युली त्यांचं कसं तिथे त्यांची एक कॉन्क्युबाईन पण असते सगुणा नावाची, अत्यंत सुंदर. तिला भेटल्यावर तारा राणीच्या मनात काय विचार येतात हे एक बाई म्हणून मी समजू शकते आणि ते मी लिहिलं या कादंबरीत. तर ते जेव्हा परत येतात तेव्हा बादशाह औरंगजेबला अत्यंत राग येतो. तो म्हणतो, हे मराठ्यांचं आहे ना, हे सातारा, परळी, विशालगड, पन्हाळा, सिंहगड म्हणजे कोंढाणा, तोरणा, नंतर वसंतगडच्या पायथ्याशीच तारा राणीचं माहेर असतं, है ना, तिलबीट करून छोटंसं गाव आहे तिथे. तर हे जे 7-8 किल्ले आहेत, दिस इज द हार्ट ऑफ द मराठाज. तिथनं बसून ते आपलं पूर्ण करतं. हेच किल्ले मी घेतो. हे घेतल्यावर ना रहेगी बासुरी ना रहेगा म्युझिक. तर तो स्वतःच येतो बरं का. साताऱ्याच्या किल्ल्याची लढाई इतकी रोमांचकारी आहे की त्या लढाईसारखी मी लढाईच पाहिली नाही. कसा तो घेतो तो साताऱ्याचा किल्ला. पूर्ण दारुगोळा, अनेक टनचा दारुगोळा ठासतो त्या खाली, किल्ल्याच्या खाली 2 खोल्या करून दगडात, आणि तो उडवतो. बापरे. पण तो उडवल्यानंतर जी भिंत कोसळते त्याच्या खाली 3,000 ते 4,000 मुघल एका क्षणात मरून जातात. तिथे जेव्हा ही लढाई चालू असते तेव्हा बातमी येते, छत्रपती रामराजे गेले, द किंग ऑफ द मराठाज इज डेड. बापरे. तेव्हा औरंगजेब म्हणतो, खलास, नाऊ वी वन द वॉर. 1700 साली झालंय. हां. सो दिस इज अ डिरेंज्ड 80+ year old man who is ॲक्च्युली पझेस्ड. आयडिया काय त्याची, दार अल इस्लाम. आपल्याकडे अजून एक माणूस आहे या इराणच्या युद्धामध्ये, ट्रम्प, हू इज ऑब्सेस्ड विथ दार उल युनायटेड स्टेट्स. एव्हरीवेअर दे शुड रूल, यू नो, समथिंग लाईक दॅट. पण त्याला माहिती नसतं की मराठा पॉलिटिक्समध्ये एक स्टार इज रायझिंग, यू नो. एक रणरागिणी आहे जी तुला माहिती नाही आहे. सो देन व्हॉट शी डज. आता ती काय म्हणते, ती पालीघर्सना पूर्ण, आता ती काय म्हणते, पालीघर्स आता 40,000 जे घोडस्वार, 40-50 हजार घोडेस्वार, एक 40-50 हजार पायदळ, जे शिवरायांच्या वेळेस त्यांनी त्या सिस्टममध्ये तयार केलं होतं, तेव्हा पालीघरना इतकी मोकळीक दिली जाते, म्हणजे हे इंडिपेंडंट फ्युडल लॉर्ड्स, की मराठ्यांचं घोडदळ हे 2 लाखांपर्यंत पोचतं. मग तिच्या काय स्ट्रॅटेजीज आहे. आता त्यांनी सगळे सप्लायचे लूट व्हायला लागले, म्हणजे ते बिकम इमेन्सली रिच. ते म्हणजे ते सरसेनापतीचं, आपण त्यांना पालीघर तो शब्द थोडासा कठीण आहे, फ्युडल लॉर्ड्स, आपण त्यांना सरसेनापती म्हणून, इंडिपेंडंट सरसेनापती, त्यांच्या सेनापतीच, त्यांच्या सैन्याचे.
तर ते एकमेकात बोलतात की बादशाह औरंगजेब मरायला नको, तो मेला की हे सप्लाय बंद होतील. म्हणजे आणि अजून एक फेरी टेल किंवा असं एक दंतकथा आहे की जे आणि मुघल तर सरसेनापती संताजी घोरपडेंना इतके घाबरतात की त्यांचे घोडे पाणी नाही प्यायचे तर ते म्हणायचे त्यांना बहुतेक त्या हरामी संताजीचं प्रतिबिंब, म्हणजे मुघल म्हणायचे, मी नाही म्हणत, प्रतिबिंब दिसतंय. हां, तर ते म्हणजे असं होतं. अशी ती परिस्थिती असताना तारा राणी 2 निर्णय घेते. एक निर्णय मी सांगेल, एक निर्णय तुम्हाला माझ्या पुस्तकात वाचावं लागेल. तर ती त्या महाराणी तारा काय म्हणतात, आता त्या ऑफकोर्स राजमाता तारा राणी है ना, आपण त्यांना तारा राणीच म्हणू. त्या म्हणतात की आपलं घोडदळ आता मुघलांच्या घोडदळा एवढंच जबरदस्त आहे की नाही. मग ते जर आपल्या एरियात घुसून आपल्याला दमदाटी करून आपलं सगळं लुटतात, आपले लोक पण आपलं आता नर्मदा पार करून, हे रामराजांची पण तिने हे आपल्या नवऱ्याकडनंच शिकलेलं असतं, मिशन तिकडूनच आलेली असते. तिथे घुसा, तिथे काय गोंधळ घालतात हे लोक, लुटालूट करतात. बुरानपूर, दे रीच गुजरात, दे रीच मध्य प्रदेश, दे रीच औरंगाबाद ऑल्सो, द हार्ट ऑफ मराठा एम्पायर इन द डेक्कन. सगळीकडे लुटालूट सुरू करतात. दुसरी ती काय म्हणते, दुसरी एक तिची आयडिया असते, ती स्ट्रॅटेजी कोणाही माणसाची नाही आहे, ना ती रामचंद्र मात्यांची आहे, ना ती गिरिरोजी जाधवांची आहे, ना ती शंकराजी नारायणांची आहे, ना ती सरनोबत संताजी, ना धनाजी वॉरियर धनाजी, नाहीच नाही. ही फक्त महाराणी ताराची आहे. काय ती म्हणते, अरे त्यांना आता ह्यांना तर किल्ले पाहिजेत ना, घेऊ द्या ना किल्ले, घेऊन जाऊ द्या किल्ले. त्यांना अशा परिस्थितीत आणा की त्यांनी आपल्याशी बोलाचाली केली पाहिजे. त्या बोलाचालीत इतके पैसे उकळा, त्या पैशावर आपण ते किल्ले परत मिळू. पण ते कशी करते हे माझ्या पुस्तकामध्ये टॅक्टिकली ॲब्सोल्युटली सगळे किल्ले मुघलांना पैसे देऊन पैसे घेऊन दिले जातात आणि परत घेतले जातात. कारण याचं कारण काय आहे, मुघलांना जो किल्ला 4 का 10 महिने लागायचा घ्यायला, तरी बोलाचाली करूनच, ब्राईब देऊनच घ्यावा लागायचा, ते मुघल 1-2 दिवसात कसे उडवायचे हे माझ्या पुस्तकात. तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, अंडरस्टँडिंग द जिओग्राफी ऑफ द बॅटलफील्ड. म्हणजे त्यांनी मला ना, आता मी जे इराणचं युद्ध बघते ना, सो तसं म्हणजे ते रिफ्लेक्शन ऑफ द हाऊ द मराठाज फॉट. स्वातंत्र्य युद्ध, मराठ्यांचं हे पण स्वातंत्र्य युद्धच आहे. तर गोईंग बियॉन्ड द रिलिजन, मला कधी कधी म्हणजे वाटतं की इम्प्रेस होतं मला इराणच्या युद्ध पद्धतीवर, की मोझेक डिसेंट्रलायझेशन, म्हणजे डिसेंट्रलायझेशन पॉवर झाली. तसंच मराठ्यांनी पण केलं ना, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर केली, की तुम्ही तुमचे सरसेनापती व्हा, तुमचे सेनापती व्हा, पण जेव्हा आम्हाला पाहिजे तेव्हा, आणि एकाच शत्रू विरुद्ध आपण लढू. लॉयल्टी शेवटी स्वराज्याशी आहे है ना. सो ते जे डिसेंट्रल आणि मॅथमॅटिक्स ऑफ वॉर, बलाढ्य शत्रूला भयंकर पैसे खर्च करायला लावायचे, ते पैसे आपण त्यांच्या विरुद्धच वापरायचे. या ज्या 2 गोष्टी तिने केल्या, आणि त्या कशा केल्या आणि कशा डेव्हलप केल्या. आणि शी वॉज अ विडो ॲट द एज ऑफ 23-24. तेव्हाची आणि मी हे सगळं लिहिलं वेन आय लॉस्ट माय हजबंड. तर मला माहिती आहे की समाज तुम्हाला कुठच्या दृष्टीने बघतो. तुम्हाला अरे गरीब बिचारे, हो ना, अबला. ती म्हणते व्हॉट अबला, आय एम नॉट गोइंग टू आय एम नॉट अ विडो, आय एम अ वॉरियर. ते लिहिताना मला खूप मजा आली, आणि ते खूपच वाचकांना पण आवडते की तिचं ट्रान्सफॉर्मेशन, महाराणी ताराचं, फ्रॉम अबला, अ विडो ॲट द एज ऑफ 23 टू द लीडर ऑफ द मराठाज. कारण जर तिथे लीडर ती नसती तर हे जे मराठ्यांचे सगळे दुढाचार्य वॉरियर्स असते, ते एखाद्या
गोंधळलेल्या घोड्यांसारखे उधळून गेले असते. ती जर तिथे तिचं लगाम जर घेऊन आता- लगाम तिचा नसता हो. महाराणी ताराचा, तर हे सगळे उधळून कुठच्या कुठच्या दिशेला निघून गेले असते कळलं देखील नसतं. त्यामुळे जर महाराणी तारा नसत्या तर पूर्ण डेक्कन हा पाकिस्तान झाला असता. बापरे. बापरे. म्हणजे पुढे जे पेशव्यांनी मराठा साम्राज्य वाढवलं पुढे, ते कुठेतरी त्याची ताराराणी होत्या म्हणून ते स्वराज्य वाचलं आणि म्हणूनच तारा राणींनी स्वराज्य वाचवलं म्हणून तर हे राज्य करू शकले पुढचे सगळे. हो. त्याच नसते आणि त्यांनी राज्यच वाचवलं नसतं तर हे कोणत्या मातीवर राज्य करणार आणि कुठचं पॉलिटिक्स खेळणार. सो शी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. त्यांच्या जेव्हा पुतळ्याचं उद्घाटन झालं तेव्हा फील्ड मार्शल मानेकशा आले होते आणि त्यांनी उद्गार काढले. ते प्रोफेसर जयसिंगराव पवारांच्या पुस्तकात आहे की देर विल नेव्हर बी अनादर वॉरियर वुमन वॉरियर लाईक क्वीन तारा. देर वॉज नेव्हर अ वॉरियर लाईक क्वीन तारा. देर इज नो पॅरलल टू हर. असे त्यांचे उद्गार आहेत. आणि ते म्हणाले मला फार अभिमान वाटतो की मी आज या पुतळ्याचं उद्घाटन करू शकतो. सो हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या. आपण आता त्यांच्या उद्गारांबद्दल बोलतो तर औरंगजेबाला काय वाटायचं ताराराणींबद्दल? म्हणजे ज्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं मराठ्यांच्या साम्राज्याचा, म्हणजे ज्यावेळेस त्यांना कदाचित अपेक्षा असेल की आता तर हे संपलं ना, आता तर हे सरेंडरच करतील, आता हे सगळं मराठ्यांचं राज्य माझं आहे, अशी परिस्थिती आलेला असताना त्या पूर्ण राजाच गेल्यानंतर मग असा काहीतरी एक आक्रमक पवित्रा त्या राज्यानं घेतला आणि मग तो विस्तारायला सुरुवात केली. अशा याच्यात औरंगजेबाला काय वाटत होतं ताराराणींबद्दल? त्याला एक तिसरा अँगल आहे या गोष्टीला की महाराणी तारा इज नॉट जस्ट अ वॉरियर, शी इज अ सायकॉलॉजिकल वॉरियर. हो. ओके. हां, ती काय म्हणते, ती हे पहा, ती आता शी इज अ 23 year old विडो. तिला माहिती आहे नुसतं हॉर्स रायडिंग येणं आणि तलवार चालवणं आणि छोट्या याच्यात ब्रेव्हरी दाखवणं हे निराळं आणि लीडर होणं हे निराळं आहे ना. तिला माहिती आहे की हे सगळे जे महान लोक आहेत तिच्या पुढे, त्यांनी सैन्यात मोठी कामगिरी केलेली आहे. हे काही ऑर्डिनरी लोक नव्हते, मुत्सद्दी लोक आहेत ते सगळे. मुत्सद्दी वॉरियर्स. हे जे 5-6-7 जणांची नावं घेते हे काही साधे लोक नव्हते. पण तिला असं त्यांना सांगायचं होतं, एक नवीन आयडिया द्यायची होती. ती काय म्हणते की 2च गोष्टी आहेत. एक तर औरंगजेब तुमच्या मनात, म्हणजे तुम्ही तुमच्या मनात घुसून रेंट फ्री राहील, म्हणजे तुम्ही सारखा त्याचा विचार कराल आणि तुम्ही इतर विचारच करू शकणार नाही स्ट्रॅटेजींविषयी. सो डोंट लेट हिम स्टे इन युअर माइंड रेंट फ्री, स्टे इन हिज माइंड रेंट फ्री. जे आता इराण करत आहे ट्रम्पच्या बाबतीत. एक्झॅक्टली. तर ते कसं केलं तिने, ती ॲक्च्युली शी टेक्स पार्ट, पन्हाळ्यावर ह्यांचा वेढा बसलेला असतो. आता अनेक वेढे आहेत, अनेक लढाई आहेत, आता मी सगळं सांगू शकत नाही. तर ती 5 तुकड्या असतात तिथे. ती एका तुकडीचं जनरलशिप करते, एका तुकडीची ती जनरलशिप, त्याला काय म्हणतात, प्रतिनिधित्व करतात. हां, नेतृत्व करते. एका तुकडीचं नेतृत्व रामचंद्र अमात्य असतं, एकाचं नेतृत्व आय थिंक धनाजी, तेव्हा सरनोबत संताजी गेलेले असतात, आता सरसेनापती धनाजी झालेले असतात. तर तेव्हा जुल्फिकार बघतो बरं का, आणि ती म्हणते मी काही आता पुरुषांच्या वेशात जाणार नाही. का म्हणून मी जाणार पुरुषांच्या वेशात, मी साडीत जाणार. तिचं एक पेंटिंग पण आहे पहा, तिचं एक, तुम्ही जर महाराणी ताराराणी इमेजेस, त्याच्यामध्ये एक पेंटिंग आहे, ती साडीतच लढते. तर माझ्या पुस्तकामध्ये जुल्फिकार बघतो बरं का एक बाई आहे, अँड एका हातात तलवार आणि एका हातात बॅटल ॲक्स, आणि ती एकदम शी इज व्हेरी रूथलेस. ती म्हणते हे जे पळून जातात लोक, हे मराठ्यांचं बघून हे इकडचे जे बसीज मुघल असतात ते पळून जायला लागतात.
एकालाही सोडू नका. ज्यांच्या ज्यांच्या हातात शस्त्र आहेत त्यांना मारा. कारण तिला वडिलांनी काय सांगितलं ते आठवतं. आणि वडिलांना कोणी सांगितलं असतं? शिवरायांनी. की जर तुम्ही शत्रूला मोकळं सोडलं, ज्याच्या हातात शस्त्र आहे तो लगेच परत येईल. तेव्हा ती सांगते सगळ्यांना का लांडगे तोड करा, कट देम, स्ले देम. सो शी इज व्हेरी रूथलेस. शी हॅज टू बी, नाही का. ती काय म्हणजे काय स्वयंपाक नाही करत आहे. तर तेव्हा जुल्फिकार त्याच्या बादशाला सांगतो की हे बाईला पाहिलं बा मी. तेव्हा औरंगजेबाला झोप येत नाही. तो म्हणतो ए तू, मला वाटतं तुझं यू आर गॉन मॅड, मीन्स यू गॉन कन्फ्यूज्ड. ऐसा नहीं हो सकता है. बिकॉज इट्स नॉट दोज डेज, दॅट टाइम्स हे शक्यच नाही. पण ती परत अपिअर होते. ते जेव्हा बादशाह औरंगजेब विशाळगड घेण्याच्या निमित्ताने पन्हाळा आणि विशाळगडच्या मध्ये एक रस्ता बनवत असतात. हां, हजारो लेबरर्स काम करत असतात. तिथे जाऊन महाराणी तारा तिथे हल्ले करतात मराठे. तेव्हा त्याच्या छावणी, ती बरोबर त्याच्या छावणीच्या जवळ पोचते. जेव्हा तो तिला बघतो बादशाह, त्याला काही होत नाही. पण एक वन वुमन इज फायटिंग म्हणजे पलित्यांच्या, तेव्हा तो फार अपसेट होतो. म्हणजे शी स्टार्ट्स लिव्हिंग इन हिज माइंड रेंट फ्री. त्याच्या डोक्यात घर करून सायकॉलॉजिकल वॉरफेअर ती खेळते. आणि शेवटी तो त्याच्या पुढे इतकी कथा आहे, म्हणजे इतका मूर्खपणा शेवटी होतो ना की त्याचेच इतका आता इतकी सिमिलॅरिटी आहे. त्याचेच लोक त्याला आई बहिणी, हे सगळं इतिहासाच्या पुस्तकात आहे. कारण तो इतका वेडा होतो की इतका ऑब्सेस्ड होतो की तो कर्नाटकात वाघिणगिरीला जातो. तिथे बेरड नावाची एक कम्युनिटी आहे. बेरड आपण मराठीत म्हणतो ना, बेरडासारखा बोलू नकोस. बेरड म्हणजे फिअरलेस. ते पण मराठ्यांना मदत करतात. अनेक कर्नाटकातले नायक पण मराठ्यांना मदत करत असतात. तर त्या बेरडांचा एक छोटा लँड किल्ला घ्यायला औरंगजेब तिकडे जातो, अनेक किलोमीटर्स दूर. हे सगळे जिंकलेले किल्ल्याची शिबंदी घेऊन पण जातो. तेव्हा मराठे किल्ले घेऊन टाकतात त्यांचे. तर तेव्हा तो जेव्हा आजारी पडतो भयानक आणि तो तापात बरळायला लागतो, तर तो म्हणतो ती बाई कोण होती. बापरे, एवढी भीती त्याच्या मनात बसलेली असते. हां, एवढी भीती. म्हणजे आता कोणाच्या मनात रेंट फ्री कोण, व्हॉट इज अ सायकॉलॉजिकल वॉरफेअर. एव्हरी वॉरफेअर इज सायकॉलॉजिकल. आत्तापर्यंत सगळे मुघलांना घाबरायचे. अरे बापरे, मुघल आले, अरे बापरे त्या अमेरिकन्स आले. व्हिएतनाममध्ये बघा, लिबियामध्ये बघा, इराकमध्ये बघा, है ना, गाझा स्ट्रिपमध्ये बघा, कुठेही बघा, व्हेनेझुएलामध्ये बघा. पण जेव्हा तुम्ही ओ गॉश द मराठाच हॅव कम, असं जेव्हा मुघल म्हणतात, हा विजय कोणाचा होता? महाराणी ताराचा. महाराणी ताराचा विजय होता. आणि त्यात मी ऑफकोर्स कविता केल्यात छोट्या छोट्या, तिच्या याच्यात पण घातल्यात की द मुघल पॉवर इज जस्ट अन इल्युजन. It is colorful, but it's just an illusion which is flying high, but it's just a balloon, not the sky. तेव्हा आणि एका कवीनी पण कविता केली होती, मराठी कवीनी, त्याच्यावर दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. त्याच्यामुळे मी माझ्या पुस्तकाला क्वीन तारा काली ऑफ द डेक्कन हे नाव दिलं आहे. कसं आहे ना की अक्षरशः ज्या काळात साम्राज्य पूर्णपणे कोलमडून पडू शकलं असतं आणि जेव्हा पडलंच होतं, सगळे ऑड्स अगेन्स्ट होते. म्हणजे असं कुठलंच रॅशनली बघायला गेलं तर कोणतंच स्थिती अशी दिसत नव्हती की ज्याच्यातनं मराठा साम्राज्य पुन्हा उभं राहू शकतं. पण ते ताराबाईंनी एवढ्या मुत्सद्देपणाने, एवढ्या टॅक्टिकली त्यांनी ते
एकत्र आणलं आणि ज्या माणसाला म्हणजे एका वेड्या बादशहाला घाबरवून त्याच्या स्वप्नात भीती वाटेल इतपत त्याला म्हणजे शेवटच्या मरणाच्या काळात अक्षरशः तापाने फडफडला ताराराणींचं नाव घेत. हे काय म्हणजे आणि ह्या एवढ्या महान व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला माहिती नाही आहे, या महान व्यक्तिमत्वाकडनं आपण इन्स्पिरेशन घेत नाही, हे आपलं किती कर्मदारिद्र्य आहे. मी तुम्हाला त्यांचा एक संवाद सांगते. आता त्या काही गोऱ्या पान असणार नाहीत ना, सारख्या ते ट्रेनिंगला असायच्या सूर्यप्रकाशात. त्यांची आई बडबडायची ना, हिच्याशी कोण लग्न करील. लग्न होऊन त्या भोसले घराण्यात येतात. पण त्या एक हाफ स्वोर्डिंग नावाचं एक तलवारीचा खेळ आहे की तुम्ही तलवारीचं पातच हातात धरता आणि त्याचं जे हिल्ट असतं त्यांनी शत्रूच्या डोक्यावर मारा करायचा. तर ते पण तारा राणी शिकतात. तर ते शिकताना त्यांच्या हातांना अत्यंत जखमा होतात. ते काही हात असे मॅन्युक्युअर्ड हात नाही आहेत, है ना. तर रामराजे त्यांना म्हणतात, छत्रपती रामराजे तेव्हा जिंजीला, की काय तुझे हात आणि काय मी ते तलवार आणि भाले आणि सगळे शस्त्र तुझ्याकडनं काढून घेईल. अशी काही दुष्टपणे नाही म्हणत, काळजीने म्हणतात. तर ती म्हणते शस्त्र तर फक्त शस्त्रच आहेत, गिअर्स आहेत. खरं जे शस्त्र आहे ते मी आहे. माझ्यापासूनच तुम्ही मला दूर कसं कराल. वा. हे काही इतिहासाच्या पुस्तकात मी वाचलं नाही, पण ती असं म्हणाली असावी असं मला वाटतं. सो आता खरं तर औरंगजेबाच्या प्रत्येक म्हणजे उठता बसता त्याला ताराराणी दिसत आहेत आणि त्या भयाने तो अक्षरशः दरदरून घाम फुटतोय त्याला. आणि मराठी अटॅकच करत असतात ना. आता तो वाघिणगिरीला जातो तेव्हा त्याच्या मनात एक भलतीच, तो खूप आजारी पडतो, खरोखर आजारी पडतो. इज नाव अबाउट 90. तर तो म्हणतो, असद खानला सांगतो की आपण इथून आता म्हैसूरवर हल्ला करू. म्हैसूर 500 किलोमीटर दूर, मैल. तर असद खान म्हणतो सगळे शिव्या देत आहेत इथे तुम्हाला, त्यांना घरी जायचं आहे. कुठे जाणार आपण, जाता जातात आपण सगळे मरून जाऊ. आता आपण अहमदनगरला जाऊन, त्याच्यानंतर बुऱ्हाणपूरला जाऊन, त्याच्यानंतर आपण इमिडिएटली आग्र्याला किंवा दिल्लीला जायला पाहिजे. इथे राहून आपल्याला उपयोग नाही. तर जेव्हा तो कसाबसा ऐकतो आणि तो एक फरमान काढतो की जो, आणि आया बहिणीं, हे इतिहासाच्या पुस्तकात आहे, त्याचेच लोक आपण आता आजच्या पॉलिटिक्समध्ये पण बघतो ना, कोणाला आया बहिणींवरनं शिव्या मिळत आहेत, द वन हू इज डिरेंज्ड. तर त्याला, तर हा फिरमान काढतो आहे की एक जरी शिवी मला दिसली कोणी काढलेली आपल्या कॅम्पमध्ये, कॅव्हलकेडमध्ये, त्याची जीभ कापली जाईल. तर सगळं एकदम डेथली शांत होतं. आता डेथली शांततेमध्ये जेव्हा ते अहिल्यानगर, आता अहमदनगर, तेव्हा जातात तेव्हा मराठे भयंकर हल्ला करत. ताराबाई म्हणते कापून काढा त्यांचं, म्हणजे ती जी कॅव्हलकेड आहे ना त्याचे तुकडे किल बाय 1000 कट्स ती सांगते. तर तो इतका घाबरतो की तो अहमदनगरला येऊन भयंकर आजारी पडतो आणि तिथेच जातो. पण जायच्या आधी त्याला आता त्यांनी जशी वॉर ऑफ सक्सेशन केलं तसं त्याची मुलंही एकमेकांना मारायला टपली असतात ना. मुआझ्झम म्हणजे शहा आलम, त्याला आझम नको असतो, आझमला कामबख्श नको असतो. शेवटी मुआझ्झम वाचतो, बाकी दोन्ही मरतात आणि अनेक नातवंडही मरतात. पण तो त्याला म्हणजे त्याच्या देखत मरत नाही तो गेल्यानंतर. पण शेवटी तो म्हणतो मी काय केलं येऊन, माझी सावली, म्हणजे ती कविता आहे, ते स्वतःची कविता आहे, ती पर्शियनमध्ये लिहिलेली. ती कोणीतरी इंग्लिशमध्ये केली, त्याची थोडीशी निराळी करून मी ह्या पुस्तकात घातली. ती मराठी, ह्याचं मराठी पण सकाळ प्रकाशन काढतं, हे मला सांगायला पाहिजे. आणि हे दिवाळीच्या वेळेस बहुतेक महाराणी तारा, महाकाली महाराणी तारा या नावाने एखाद्या वेळेस ते पुस्तक येईल. हे मला सांगायला खूप आनंद होतो आहे. त्यांनी लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी, छत्रपती संभाजी यांचे जीवन आणि बलिदान, हे पण त्यांनी मराठीत केलं आहे. फ्रॉन्टियर्स, रिलेंटलेस बॅटल बिटवीन शिवराय आणि औरंगजेब ही माझी 550 पानाची कादंबरी पण ते मराठीत करत आहेत. त्यामुळे जवळजवळ 1,500 पानांचा इतिहास आपल्याला मराठीत कादंबरीमय स्वरूपात वाचायला मिळेल.
पण तो शेवटी बादशाह औरंगजेब अहमदनगरला खचून मरतो. अजून 5-6 वर्ष जगला असता तो, त्यांनी जर डेक्कन जिंकलं असतं तर. तेव्हा महाराणी तारा काय म्हणते तिचं एक वाक्य मी कादंबरीत घातलं आहे, युद्ध संपलेलं नाही, एक औरंगजेब मेला, अजून हजारो मरायचे. मला वाटतं याच स्पिरिटने खरं तर म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत खरं तर विचारही करवत नाही. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत मला वाटतं सगळे जे वडील आहेत, मुलींचे वडील, त्यांनी सरसेनापती मोहित्यांचे विचार घेऊन आपल्या मुलीला महाराणी तारासारखं वाढवलं तर जगात खूप बदल घडून येण्याची शक्यता आहे. ॲब्सोल्युटली. जेन्युनली आत्ताच्या वातावरणात सुद्धा जिथे बायका खांद्याला खांदा लावून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामं करताना दिसतात, तरीही लोकांच्या भुवया उंचवतात. नाही, पण काहीच बायका, अनेक बायकांचे फार अत्यंत दारुण अवस्था आहे. म्हणजे ते श्रीमंत असो किंवा गरीब असोत, त्या कुठच्या जातीच्या असो, कुठच्या धर्माच्या असोत, त्या बायका म्हणून एक निराळीच जाते. पण त्यांना जर महाराणी तारा म्हणून सारखं सरसेनापती मोहित्यांसारखे वडील मिळाले तर हे जग बदलू शकतं. रादर मला उलटं म्हणायचं आहे की जर आत्ताच्या काळात सुद्धा एखादा व्यक्ती मुलगा आणि मुलगी असा फरक करत असेल तर एस्पेशली महाराष्ट्रीयन असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. मराठ्यांचा हा इतिहास आहे, मराठ्यांना ताराराणीचा इतिहास आहे, जिथे अशा मोठ्या व्यक्तिमत्वानी जे काही घडवलं आहे ते बघूनसुद्धा आपण जर अजून पण स्त्रियांना कमी लेखत असो तर खरंच आपल्याला लाज वाटली पाहिजे. नाही, खरंच खूपच महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस मराठ्यांच्या साम्राज्याबद्दल, स्वराज्याबद्दल आपण बोलतो त्यावेळेस फक्त शिवाजी महाराज, फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त छत्रपती संभाजी महाराज यांच्यापुरतंच हे लिमिट न करता महाराणी ताराराणींनी सुद्धा जे पूर्ण त्यांचं जे काही योगदान या स्वराज्यासाठी दिलं त्याचा कायम जाणीव असावी. खरं तर एवढंच वाटतं. ज्यावेळेला नेक्स्ट टाइम आरोळी देऊ तेव्हा तिन्ही आरोळ्या असल्या पाहिजेत. करेक्ट. आणि हे पुस्तक कोणाला डेडिकेट केलं हे मी शेवटचं सांगते. टू द विमेन हू हॅव चेंज द डेफिनेशन ऑफ नाईट इन शायनिंग आर्मर. म्हणजे ते काही कोणी घोडेस्वार येईल आणि मला वाचवेल, त्याच घोडेस्वार आहेत. टू बिकमिंग रेस्क्युअर्स, प्रोटेक्टर्स अँड वॉरियर्स, ट्रान्सफॉर्मिंग फ्रॉम नीडेड टू बी सेव्ड टू सेव्हियर्स. मला वाचवा नाही, मी वाचवणार. अशा ज्या बायका आहेत त्यांना हे मी पुस्तक डेडिकेट केलं. थँक्यू सो मच. तुम्ही थँक्यू आलात आणि खूपच छान गप्पा झाल्या, तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमचा जो काही फीडबॅक असेल, जो काही अभिप्राय असेल, तुम्हाला ताराराणींबद्दल माहीत होतं का, हे सगळं आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. लो बसावा.